नमस्कार. गोल गोल टम्म फुगलेली बटाटा भजी बनवायची असेल तर हे सिक्रेट तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. बटाट्याचे पातळ काप करूनही भजी कुरकुरीत होईपर्यंत तळली आहेत. ही बटाट्याच्या कापाची भजी बनवण्यासाठी काप किती पातळ असावेत, पीठ किती दाटसर असावे, तेलाचा गरमपणा किती असावा, पीठ भिजवताना हलवायची कोणती ट्रिक वापरली आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी 2 गोल बटाटे साले काढून पाण्यात ठेवले आहेत, त्यामुळे ते काळे पडणार नाहीत. ह्याचे काप करून घेऊया. ह्या भांड्यात पाणी घेतले आहे, त्यावर स्लायसर ठेवूया. बटाट्याचे काप करूया. चाकूनेही ह्याचे पातळ काप करू शकता. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सर्व बटाट्याचे काप करून घेतले आहेत. हे जास्त जाडही नाही व पातळही नाही. हे काप 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, त्यामुळे त्यातील स्टार्च निघून जाईल. बटाट्याचे काप 2-3 पाण्याने स्वच्छ धुतले आहेत. काप जाड असतील तर भजी मऊ होतात, कुरकुरीत होत नाहीत. एका ताटात स्वच्छ सुती कापड ठेवले आहे, त्यावर बटाट्याचे काप. बटाट्याच्या कापावर पाणी असेल तर बेसन पीठ त्यावर कोट होणार नाही, निघून जाईल. भजी कुरकुरीत होण्यासाठी, टम्म फुगण्यासाठी बटाट्याचे काप थोडे पातळच असावेत. सुती कापडाने अशा पद्धतीने दाबूया, त्यामुळे त्यावर पाणी असेल ते निघून जाईल. बटाट्याच्या स्लाईस कोरड्या केल्या नाही तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. आता बेसन पीठ भिजवूया. त्यासाठी एका बोलमध्ये 2 कप चाळलेले बेसन पीठ, तांदळाचे पीठ पाव कप. तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात. पिठात घालण्यासाठी 1.5 कप पाणी घेतले आहे. हे पाणी थोडे थोडे करून पिठात मिसळूया, त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. बेसन पीठ चाळलेलेच घ्यावे, त्यामुळे पीठ भिजवताना गुठळ्या होणार नाहीत. उरलेले पाणी घालूया. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावे. पीठ भिजवण्यासाठी पाणी तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकते. इथे आपण एकूण 1.5 कप पाणी वापरले आहे. अशा पद्धतीने पीठ भिजवले आहे. हे पीठ 2-3 मिनिटे फेटून घेऊया. तुम्ही बघू शकता, पीठ 2-3 मिनिटे फेटल्यानंतर त्याचा रंग पांढरट झाला आहे. हलवाई हे असेच पीठ फेटून घेतात, त्यामुळे त्यांची भजी टम्म फुगलेली, कुरकुरीत व खुसखुशीत होतात. धने पावडर 1 छोटा चमचा, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, हळद 2 चिमूट, हिंग 2 चिमूट, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, अर्धा छोटा चमचा ओवा हातावर कुस्करून घालूया. 2 छोटे चमचे चिली फ्लेक्स, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करूया. कोथिंबीर व चिली फ्लेक्सने भजी खूप छान दिसतात, टेस्टी होतात. शेवटी 2 मोठे चमचे कडकडीत गरम तेल घातले आहे. गरम तेलाची ट्रिक नक्की करून बघा, ह्याने भजी खूपच कुरकुरीत होतात. पातळ झाले तर पीठ बटाट्याच्या कापावरून निघून जाईल. घट्ट झाले तर भजी कुरकुरीत होणार नाहीत, फुगणार नाहीत, मऊ व जाडसर होतील. ह्या पद्धतीने पीठ भिजवले आहे. हे खूप पातळ किंवा घट्टही नाही. चमच्याला असे कोट झाले आहे, म्हणजेच पिठाचा दाटसरपणा परफेक्ट आहे. हे पीठ भिजण्यासाठी 5 मिनिटे बाजूला ठेवूया. आता बटाट्याचे काप बघा, हे काळे पडले नाहीत. पीठ भिजवायला ठेवले होते त्यालाही 5 मिनिटे झाली आहेत. काप अशा पद्धतीने पिठात बुडवून त्यावरील जास्तीचे पीठ काढून गरम तेलात सोडूया. कढईत तेल गरम केले आहे. पिठाचा दाटसरपणा परफेक्ट असल्यामुळे कापावर बेसन पीठ व्यवस्थित कोट झाले आहे व भजी जाड वाटत नाही. तेलात घातल्यावर हळूहळू ही भजी फुगतात. गॅसची फ्लेम लो आहे. दुसऱ्या बाजूने उलटूया. लो फ्लेमवर भजी कुरकुरीत होतात. भजी सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. ही बटाटा भजी करताना बटाट्याचे काप किती पातळ असावे, पिठाचा दाटसरपणा कसा असावा आणि तेलाचा गरमपणा ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. भजीसोबत खाण्यासाठी मिरची तळूया. त्यासाठी मिरच्या मध्ये कापल्या आहेत. मिरच्या कापल्यामुळे त्या तेलात घातल्यावर फुटणार नाहीत व तेल अंगावर उडणार नाही. अशी मिरची भजीबरोबर तळली की भजीलाही मिरचीचा छान असा फ्लेवर येतो. मिरच्या व भजी तळली आहेत. भजीला सोनेरी तांबूस रंग आला आहे.
काढून घेऊया. बटाट्याचे पातळ काप करून ही भजी कुरकुरीत होईपर्यंत तळली आहे. तळलेल्या मिरचीवर थोडेसे मीठ. भजी गरम गरमच खावी. ही खूपच कुरकुरीत झाली आहेत, टम्म फुगली आहेत. ह्या पद्धतीने बटाटा भजी केली तर तुमची ही भजी अशीच कुरकुरीत व टम्म फुगतील. ह्याबरोबर गरम गरम चहा नक्की बनवा. तुम्ही खूप एन्जॉय कराल. ह्यावर चाट मसाला भरभरून खाऊ शकता, मुलांना देऊ शकता. एक तोडून बघूया. तयार आहे बटाट्याची कुरकुरीत भजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.